15 ऑगस्ट हा भारताचा स्वातंत्र्य दिवस। भारत देशाला ब्रिटिशांच्या गुलामीतून मुक्त होऊन 77 वर्ष पूर्ण झाली आणि 78व्या वर्षात पदार्पण करत आहे। नाशिक आरटीओ जवळ स्थित विद्या सेवा संस्था संचलित प्रणित विद्यालयामध्ये स्वतंत्र दिवस मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आलाय। नर्सरी, केजी तसेच 1ली ते 7वी पर्यंतचा मुलांचा सहभाग मोठ्या उत्साहात पाहायला मिळाला। प्रमुख पाहुणे म्हणून उत्तर महाराष्ट्रातील पहिले लॅप्रोस्कोपी सर्जन प्रमोद शिंदे, पंडित तपन शास्त्री शुक्ल, नाशिक स्टार न्यूज संचालक विलास सूर्यवंशी उपस्थित होते। सर्जन प्रमोद शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले। तसेच मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी राष्ट्रगीत व ध्वजगीत गाऊन भारत मातेचा जयघोष केला। भारत माता की वंदे वंदे। भारत माता की, भारत माता की वंदे। राष्ट्रगीत शुरू करेंगे, शुरू कर। ध्वजारोहणानंतर उपस्थित पाहुण्यांचा प्रणित विद्यालय संचालक डॉक्टर गणेश पिंगळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। तर उपस्थित मान्यवरांनी मुलांना स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व पटवून दिले। तीन टाळ्या। शिक्षक शिक्षेतर आपले कर्मचारी वृंद, आज खरोखर आनंदाचा दिवस आहे की आज आपल्याला सन्माननीय अतिथी म्हणून हसतमुख असं नेतृत्व डॉक्टर प्रमोद शिंदे साहेब, अतिशय व्यस्त शेड्यूल, मित्र म्हणतो सर किती तास विश्रांती घेत असणार, सकाळपासून साहेबांचं कंटिन्यू ऑपरेशन, जागतिक दर्जाचे असे लॅप्रोस्कोपिक सर्जन म्हणून डॉक्टर प्रमोद शिंदे साहेबांचे नाव पूर्ण याच्यात प्रसिद्ध आहे। नाव नुसतं मित्र प्रसिद्ध होऊन चालत नाही, आपण म्हणत असतो की डॉक्टर म्हणजे एक दैवत। आपण बघा बऱ्याच याच्यात बघत असतो की न्यूजपेपरमध्ये काही बातम्या बघतो, अतिशय उत्कृष्ट असं नेतृत्व आणि सरांनी पूर्ण, मी म्हणतो आज 35 वर्षापासून सर या सेवेत पूर्ण वाहून घेतलेला आहे। आणि सरांना एक विनंती केली की सर आमच्या अशा या छोट्याशा कार्यक्रमाला, तर सरांनी आपल्याला लगेच आवड आहे सामाजिक कार्याची, सरांनी लगेच होकार दिला आणि या ठिकाणी अतिशय एकदम वेळेवर येऊन आपल्या संस्थेचा, आपल्या विद्यार्थ्यांचा सर्वांचा आनंद द्विगुणित केला आणि या ठिकाणी सरांच्या हातून ध्वजारोहण झाला, हे खूप आपल्याला आनंदाची बाब आहे। तर खास आमच्या विद्यार्थ्यांसाठी रायफल शूटिंगची रेंज तयार केलेली आहे। 90% काम झालं, पण थोडं धावपळीत 3 दिवसापासून मी अचानक आजारी पडल्यामुळे, नाहीतर आज सरांचा शुभ असते ते पण होणार होतं। आणि अत्याधुनिक सर कॉम्प्युटर लॅब की जे आता लेटेस्ट टेक्नॉलॉजीवर आधारित आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, अशी लेटेस्ट टेक्नॉलॉजीवर आधारित उत्कृष्ट हाय कॉन्फिगरेशन कॉम्प्युटर लॅबचं सुद्धा आज ओपनिंग होणार होतं, पण सर आमचं दुर्दैव की आज तुमच्या हातून आम्ही ते करू शकलो नाही। आम्ही सर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल
या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने नुसतं पेपर नोटबुक पुस्तक येणं ठेवता सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने जास्तीत जास्त ॲक्टिव्हिटी देण्याचा प्रयत्न करतो. मागच्या वर्षी आमच्या मुलांनी 7 वर्ल्ड रेकॉर्ड केले होते आणि शक्तिमान जे आहेत मुकेश खन्ना साहेब त्यांना आम्ही बोलवलं होतं. मोठ्या प्रमाणात कार्यक्रम झाला. त्यांनी सुद्धा आमच्या विद्यार्थ्यांचा शिक्षकांचा आनंद द्विगुणित केला. तर आमचे एज्युकेशनसाठी आतोनात प्रयत्न चालू असतात की जास्तीत जास्त मुलांना कसं काय देता येईल आणि आपले मुलं हे 10वीपर्यंत आत्मनिर्भर युवा कसे होतील त्याच्यावर सर आम्ही फोकस करून विद्यार्थ्यांना हे सर्व ज्ञानार्जनाचे कार्य करत आहोत. त्यानंतर विद्यार्थी मित्र हो, आपण नामांकित आपण बघा तपन शास्त्री शुक्ल गुरुजी यांनी सुद्धा कमी वयात अतिशय यशस्वी शिखर गाठलेलं आहे. पाटील सरांनी सांगितलं की बऱ्याचशा पदव्या गुरुजींना बहाल झालेल्या आहेत आणि सर्वात महत्त्वाची पदवी म्हणजे आता सर बघा गुरुजी आता मागच्या आठवड्यात दिल्लीला होते. त्यांना दिल्ली गव्हर्नमेंटची विद्यावाचस्पती मिळालेली आहे, पण डॉक्टरेट सुद्धा पदवी त्यांना मिळालेली आहे, बहाल करण्यात आलेली आहे. तर त्यांचं सुद्धा आपल्याला या ठिकाणी योगदान लाभलं. ते सुद्धा आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्यांचं सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारत. या प्रसंगी लहानग्या मुलांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे स्वातंत्र्य सैनिक जसे वीर दामोदर सावरकर, सुभाषचंद्र बोस, झाशीची राणी, लोकमान्य टिळक, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, भगतसिंग, छत्रपती शिवाजी महाराज अशा वेगवेगळ्या पोशाखांनी सजलेले दिसले. सदर मुलांनी भारत देशावर मनोगत व्यक्त केले. अखेरीस उत्कृष्ट वेशभूषेला पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. तर 8वी-9वीच्या मुलींचा नृत्य पाहायला मिळालं. My name is Samartha Shuni Rao. Singing a song. Nannamunalayu There's a sipai who follow my lesson. Jai Hind, Jai Hind. I wish you all a very Independence Day. This year we are celebrating 78th Independence Day. Thank you. Jai Hind, Jai Bharat. इतिहासात तो दिवस अमर झाला. 15 ऑगस्टला आमचा भारत स्वतंत्र झाला. आदरणीय व्यासपीठीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्र मैत्रिणींनो, सर्वात आधी स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, 15 ऑगस्ट हा दिवस सर्व भारतीयांसाठी उत्साहाचा, आनंदाचा व अभिमानाचा दिवस असतो. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. म्हणूनच हा दिवस इतिहासातील सुवर्ण दिन मानला जातो. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक वीरांनी आपले बलिदान दिले. लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, पंडित नेहरू, भगतसिंग, राजगुरू यांसारख्या अनेक शूरवीरांनी आपले अख्खे आयुष्य देशावर ओवाळून टाकले. त्यांच्या अनमोल बलिदानामुळेच आज आपण या भूमीवर मोकळा श्वास घेत आहे. म्हणूनच मी या सर्व शूरवीरांना शत प्रणाम करते. आजच्या या शुभ दिनी भारतात सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असते. नॅशनल हॉलिडे इन इंडिया. We celebrate Independence Day on 15 August every year. We get independent on 15 August 1947. Our Prime Minister wrote flag on Red Fort on this day. Morning everyone, respected principal, teacher and my dear friends. My name is Gandhi Narendra Jait, first standard. We are celebrating Independence Day. I wish you all a very happy Independence Day. तिरंग्याचे 3 रंग खूप काही सांगून जातात. भारत देशाची खरी ओळख अस्मिता झळकून जातात. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
शुभेच्छा. आज 15 ऑगस्ट सर्वजण इथे आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला. तेव्हापासून आपण सर्वजण भारत 15 ऑगस्ट असा मोठ्या उत्साहाने सगळे आपला भारत देश स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक नेत्यांनी आपला प्राण गमावला. अशा नेत्यांना मला कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय भारत. आपला माझे माझे नमस्कार. माझं नाव आहे उमेश पाटील. आज मी इथे 15 ऑगस्ट सगळं बोलणार आहे. ते ही विनंती. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त झाला. या नेताजी गांधींची राजगुरू यासारख्या अनेक क्रांतिकारकांनी बलिदान दिले. म्हणून आपण ऑगस्ट आहे. हा दिन आपण भारताचा दिन म्हणून साजरा करीत आहोत. आपला देश स्वतंत्र 15 ऑगस्ट 1947 ला स्वतंत्र झाला. हा भारताचा त्रिरंगा हा राष्ट्रध्वज आहे. हे जनगण मन हे भारताचे राष्ट्रगीत आहे. सर्वांना माझा नमस्कार. सावित्रीबाई फुले ही भारतातील पहिली शिक्षिका. मी मुलींची पहिली शाळा पुण्यात सुरू केली. नमस्कार. Pandit Jawaharlal Nehru was the first Prime Minister of India. He was born on 14 November 1889 in Allahabad, Prayagraj. His father's name was Motilal Nehru. His mother's name was Swarup Rani. He loved children very much. So every year his birthday is Children's Day. The National Festival of India was called Freedom on this day. We celebrate India with great joy and happiness. We celebrate our freedom fighters on this day. I am proud to be an Indian. I love my country. Jai Vande Mataram. Thank you. Everyone, my name is Neha Vishwanath. Today is 15 August. We are celebrating Independence Day. I wish you all a very happy Independence Day. In 1947, our country got independence from British rule. Independence, a very proud for every Indians on this day. Thank you. शाळेतील सदर कार्यक्रम संपन्न झाल्यास प्रणित विद्यालयातील विद्यार्थ्यांनी हातात भारत मातेचा झेंडा घेऊन परिसरात तिरंगा पदयात्रा करत भारत मातेचा जय जयकार केला. व कोणालाही वापरू देणार नाही. स्वतः एक झाड लावेन.
विद्यासेवा संस्था संचलित प्रणित विद्यालय येथे व्हर्च्युअल रियालिटी लॅबची स्थापना करण्यात आली, जेणेकरून आधुनिक यंत्रणाद्वारे मुलांचा शैक्षणिक प्रगतीस उपयोगी राहील. We have videos like Animal Kingdom, architecture, water and solar system, what you're going to see. सदर कार्यक्रमास प्रणित विद्यालयाच्या शिक्षक व शिक्षिका, पालक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मी डॉक्टर प्रमोद शिंदे, लॅप्रोस्कोपिक GI हर्निया आणि AWR सर्जन. मी कॉलेज रोडला गेले 35 वर्षापासून प्रॅक्टिस करतो आहे कौशल्य हॉस्पिटल इथे. आणि माझं स्पेशलायझेशन हे दुर्बिणीतून शस्त्रक्रिया आहे. आज मला खरंच आनंद होतो आहे इथे प्रणित विद्यालयाच्या याचा हा जो स्वातंत्र्य दिनाचा जो सोहळा आहे त्याला मला इथे येण्याचा योग आला. आणि श्रीयुत पिंगळे, प्रणित पिंगळे, प्राचिका पिंगळे यांना इथे बघून, यांचा हा उपक्रम बघून मला अतिशय आनंद झालेला आहे. मराठी विद्यालय आणि मराठीतून विद्यादान ते पण अत्यंत आधुनिक पद्धतीने इथे दिलं जातं हे मला प्रत्यक्ष बघायला मिळालं. अगदी छोट्या मुलांपासून तर मोठ्या मुलांपर्यंतचा हा कार्यक्रम अतिशय सुरेख रीतीने इथे सादर होतो आहे. आणि या विद्यालयाची ही जी वैशिष्ट्ये आहेत ही मी इतर विद्यालयांमध्ये मला बघायला नाही मिळालेली. आज इथे VR लॅब, व्हर्च्युअल रियालिटी लॅब इथे त्याचं उद्घाटन होतं आहे. आणि त्या व्हर्च्युअल रियालिटीचं काय अनुभव असतो तो मी इथे स्वतः बसून घेतला. आणि आज व्हर्च्युअल रियालिटी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे जगाला एका वेगळ्या प्रगत दिशेने नेतं आहे. इव्हन आधुनिक शस्त्रक्रियेमध्ये देखील आता व्हर्च्युअल रियालिटी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक सर्जरी हे आज ऑलरेडी आलेलं आहे. आणि आम्ही ते आता नव्याने शिकतो आहे. आज इथे जे व्हर्च्युअल रियालिटी लॅबचं जे मी प्रत्यक्ष बघितलं ते बघून मला खूप आनंद झाला. कारण आजच्या जगतात व्हर्च्युअल रियालिटी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच्याने जग एक नवीन दिशेकडे जात आहे. इव्हन शस्त्रक्रियेमध्ये देखील आज व्हर्च्युअल रियालिटी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स याने जगाला एका वेगळ्या दिशेला दिशा मिळालेली आहे. आणि जे आज आम्ही सर्जन्स म्हणून पुन्हा एकदा नवीन शिकतो आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, व्हर्च्युअल रियालिटी, इथे लहान मुलांना त्यांच्या लहानपणापासूनच जर व्हर्च्युअल रियालिटी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अशी आधुनिक तंत्रज्ञान त्यांना शिकायला मिळतं आहे, प्रत्यक्षात अनुभवायला मिळतं आहे. म्हणजे मूल्यांमध्ये घडलेली ही जी पिढी आहे ही अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानातून पण न्हावून निघणार आहे. आणि हा जो एक या प्रणित पिंगळे, श्रीयुत पिंगळे, प्राचिका यांचा जो हा आणि इथल्या टीमचा हा जो एक मला एक दृष्टिकोन दिसतो आहे तो भारताला अत्यंत प्रगतीपथावर नेणारा दृष्टिकोन दिसतो आहे. आणि यामुळे मला देखील इथे येण्याचा हा योग आला आहे. मला खूपच आवडलं आणि माझ्याकडनं या विद्यालयाला माझ्या हार्दिक शुभेच्छा. स्टार न्यूजसाठी अदिती पेंढारीसह दीपक राजगिरे, नाशिक.